नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर सुभाष काळे सर. एज्युकेनिस्ट हा एक नवीन प्रोफाईल मला ऍड करावं असं वाटतं, कारण की मला नेहमी असं वाटतं की खरं तर 2000 पासून म्हणजे आजवर 25 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतात आणि माणूस जेव्हा 25 वर्ष काम करत असतो तेव्हा त्यांचा अनुभव एका वेगळ्या प्रकारे ऐकण्यासारखा असतो. त्यांचा स्वतःचा पण एक संघर्ष असतो, तोही एक ऐकण्यासारखा असतो. ते आपले अनुभव जीवन समृद्ध करत असतात असं म्हणतात. आणि नवीन नवीन संधी जेव्हा आपल्याला येतात कधी आयुष्यात, तेव्हा त्या कशा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, त्यातलंच एक उदाहरण माझ्या शेजारी आहे. कारण ते आता एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा फार महत्त्वाचं काम करतात. आणि एक आपण असं फक्त म्हणतो की इंजिनियर देश उभारणीसाठी कायम काम करत असतो, अगदी तालुका पातळीपासून, जिल्हा पातळीपासून ते अगदी नॅशनल लेवलपर्यंत. तशीच एज्युकेशन किंवा शिक्षण ही गरज आहे देशाची, त्याही क्षेत्रात ते काम करतात. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातला त्यांचा अनुभव कसा आहे आणि भविष्यातली वाटचाल कशी आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. त्यामुळे गप्पांना आपण अशी सुरुवात करूया थोडीशी फ्लॅशबॅक पासून किंवा थोडं भूतकाळात च्या आठवणींपासून. ते म्हणजे मला आधी विचारायचं ते म्हणजे तुमची स्वतःची शिक्षणाची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात यावं? काय सांगाल? सर तसं सांगायचं म्हणजे काय झालं, आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे हा. विटाभट्टी वगैरे आमचा वडिलांचं कन्स्ट्रक्शन मटेरियलचा बिझनेस असल्यामुळे खूप साऱ्या बिल्डर लोकांचं आमच्या घरी जाणं येणं असायचं आणि मध्यमवर्गीय कुटुंबात असल्यामुळे ती हाय प्रोफाईलची थोडी क्रेज होती की खूप मोठ्या गाड्या, खूप मोठ्या लोकांचं राहणीमान हे ते बघून असं वाटायचं की ठरवून टाकलं होतं की आपण काहीतरी करायचं तर सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आणि बिल्डरशिपच करायचं. तर घरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे चांगली ग्रिप मिळाली. 2000ला जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा वडिलांचे काही कॉन्टॅक्ट होते, त्यातनं 2 वर्ष आमचे एक राजेश जाधव म्हणून वडिलांचे मित्र होते, त्यांच्याकडे 2 वर्ष मी एक्सपिरियन्स साठी गेले आणि 2003 पासून मग काही महानगरपालिकेची कामं, असे काही वडिलांनी दिलेलं भांडवल आणि आमची 3 भावांचं कुटुंब आहे. 3 भाऊ आम्ही याच क्षेत्रात काम करतो, त्याच्यामुळे ग्रिप चांगली मिळाली. आणि हे करत असताना, बांधकाम करत असताना 2012 मध्ये माझ्या मिसेस सायली काळे त्यांनी एज्युकेशन क्षेत्रात थोडंसं काम करायचं ठरवलं आणि मग त्यामध्ये ग्रिप मिळाली. त्याच्यामुळे आम्ही दोघंही मिळून आता मी कन्स्ट्रक्शन करतो, माझी मिसेस आणि मुलगी आता शिक्षण क्षेत्रात काम करते. स्ट्रॉबेरी नावाने आमची शाळा आहे नाशिकमध्ये, त्या भागात आम्ही अतिशय चांगलं काम करतोय आणि कन्स्ट्रक्शन मध्ये छान काम चालू आहे आता. क्या बात. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे तुम्ही जसं सांगितलं सिव्हिल इंजिनिअरिंग तर कम्प्लीट झालं, आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय. पण एक सिव्हिल इंजिनिअरचा स्वतःचा पण एक स्ट्रगल असतो. म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत त्याला कुठेतरी थोडंसं असं हे वाटतं की एक्सपिरियन्स नाही त्यामुळे काम नाही, आणि काम नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही. कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस आपण पहिल्यांदा करतो, पण त्याच्यानंतरचा तो प्रवास कसा होता आणि पहिला जो प्रोजेक्ट केला तुम्ही इंडिव्हिज्युअली, त्याची काही आठवण सांगता येईल का? सर या बाबतीत थोडंसं आम्ही सुदैवी ठरलो असं म्हणता येईल. याचं श्रेय आमचं पूर्ण जी जीपीएन म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकची जी 2000ला जी कार्यरत असणारी जी शिक्षक मंडळी होती ती खूप अतिशय चांगली होती, ग्राउंडवर असणारी होती. म्हणजे माझ्या काही शिक्षक जर म्हटले तर आज जे नाशिकमध्ये प्रतितेश काम करतात, चौधरी कन्स्ट्रक्शन म्हणजे प्रकाश चौधरी सर, काही राव मॅडम, ते हे लोक आम्हाला तेव्हा सांगायचे तुम्हाला 35 मार्क होण्याकरता गरजेचे आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही मार्कांपेक्षा तुम्ही जागेवर जा, साईटवर पाणी मारा, काम करा, तो अनुभव तुमच्या क्षेत्रात तुमच्या आयुष्यात खूप काम करेल. आणि तो अनुभव त्यांनी आम्हाला त्यांच्या साईटवर जाऊन मिळाला. काही वडिलांचं हे क्षेत्र असल्यामुळे ही आम्हाला ग्रिप मिळाली आणि मग असं करण्यामुळे जो स्ट्रगल असं म्हणावं काही माझ्या जीवनात तसं फार आला नाही, कारण ऑलरेडी बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि आमचे शिक्षक चांगले असल्यामुळे ग्राउंडवरचा अनुभव होता. बऱ्याचदा असं होतं की पुस्तकातलं नॉलेज आणि ग्राउंडवर नॉलेज याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असला की ती तफावत जाणवते आणि तुम्हाला ग्राउंडशी मॅच नाही करता येत. तर तो अंतर कमी असल्यामुळे मग आम्ही, माझे भाऊ मोठे ज्ञानेश्वर काळे हे अतिशय महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, त्यांचा माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभुत्व आहे किंवा त्यांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर त्यांनी 2003ला मला सांगितलं की आपण एक छोटा प्रोजेक्ट घेऊ, तिथं आपण कन्स्ट्रक्शन करूया. आपल्या घरचं विटाची भट्टी ऑलरेडी माझ्या वडिलांची होतीच, ते विटाची भट्टी आणि असं काही असल्यामुळे माझं टेक्निकल नॉलेज आणि ते फायनान्स सांभाळायचे. असं केल्यामुळे 2003ला आम्ही पहिली 4 रो हाऊसची साईट चालू केली. तेव्हा वडिलांनी दिलेलं काही भांडवल होतं आणि आमचं स्वतःचं भांडवल असं होतं की आम्ही जनकल्याण बँकेचं 1 लाखाचं सीसी आम्ही केलं होतं. त्या छोट्याशा भांडवलावर सगळ्यांची मदत होत 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 मग आम्ही बांधकाम व्यवसाय सुरू केला. मग 4 रो हाऊस पासून सुरू केलेला प्रवास आज सगळ्यांच्या यशामुळं, सगळ्यांच्या सहकार्यामुळं, सगळ्यांच्या मदतीमुळं आज अस्तागायत चालू आहे.
वा. आणि जवळपास 200-250 प्रोजेक्ट आज आम्ही अस्मिता होम्स ही माझी जी फर्म आहे त्या फर्मच्या अंडर आम्ही चालू केले. क्या बात आहे. आता आणखीन एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हणून या क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रात अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण काहीतरी दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही ही कशी परिस्थिती हाताळता साईटवर? इन जनरल असं म्हणता येईल की सर, माणसाला माणूस म्हणून समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाची जशी काळजी घेतो तशी जर तुम्ही तुमच्या लेबरची काळजी जर घेतली तर तुम्हाला खोटं वाटेल. माझ्याकडे पहिल्या साईटवरचा जो मनुष्य आहे तो आजही माझ्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. जो माझी माणसं आहेत जवळपास 10-20 वर्षापासून माझ्याकडे काम करतायत. फक्त आपण आपल्या घरच्यांची कशी काळजी घेतो, आपल्या मुलाची कशी काळजी घेतो, आपल्या मिसेसची कशी काळजी घेतो, आपल्या आई वडिलांची कशी काळजी घेतो, तसं प्रत्येक जर सुख दुःखात जर उभं राहिलं तर मला असं वाटतं की हा कामगार जो वर्ग आहे तो आपल्याकरता नेहमी अवेलेबल असतो आणि अतिशय प्रामाणिक असतो. 2-5 लोक वाईट भेटले याचा अर्थ असं नाही म्हणताना की सगळंच क्षेत्र वाईट आहे. आपण चांगलं तर सर्व चांगले. त्यांची जर आपण काळजी घेतली, त्यांच्याशी जर चांगलं राहिलं, त्यांचे संबंध जर मेंटेन केले तर टीम चांगली भेटते आपल्याला. टीम चांगली मिळाली तर तुमचं 50% काम होतं, कारण आमचा अनस्किल लेबर आहे आणि जवळपास 170 काय म्हणता येईल 170 प्रकारच्या वेगवेगळ्या एजन्सीज त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, अगदी फुटिंग पासनं तर घर ताब्यात देईपर्यंत. त्यातला एक एजन्सीने जरी खराब काम केलं तर तुमचं जी बाकीच्या 169 लोकांनी जे काम केलंय ते वाया जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या प्लंबरनी काही गोडचूक केली, लिकेज झालं तर तो फ्लॅटवाला म्हणतो की सर्व घर चांगले पण पाणी लिकेज होते. तर त्या केसमध्ये तुम्हाला माणसं खूप सांभाळावी लागतात. त्या कधी कधी पैशाकडे न बघता माणसाकडे बघून काम जर केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला कधीच अडचण येत नाही आणि मला तर कधीच नाही आली. माझ्या अतिशय प्रत्येक कामगारांनी चांगलं काम केलं, त्यांच्याबरोबर मलाही आनंद मिळाला आणि दुसऱ्यांचं स्वप्न चांगलं डिलिव्हर करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करतो. अस्मिता होमच्या माध्यमातून अतिशय छान काम करतो आम्ही. वा, क्या बात आहे. दुसराच एक बिल्डर डेव्हलपर म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की आता आपले प्रोजेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशनला असतात आणि प्रत्येक कस्टमरचं बजेट हे वेगवेगळं असतं. पण अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून पण आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही कसं तुम्ही बॅलन्स आउट करून काम करता? याच्यामध्ये असं होतं की सर, तुमच्या गरजा आणि तुम्ही ज्या लोकांकरता काम करता आहे त्यांचं गरजा याचा जर तुम्ही विचार केला तर असं वाटतं की चांगलं घर देणं ही आपली जबाबदारी. 2 पैसे म्हणजे आपला जरी व्यवसाय असेल घर बांधणं आणि लोकांना देणं, पण ते एखाद्या व्यक्तीचं आयुष्यभराचं स्वप्न असतं. बरोबर. म्हणजे अगदी घाम गाळून गाळून मनुष्य एक घर घेतो, मॅक्सिमम आता 2 घर घेतील समजा. तर ते घाम गाळून आपला जरी व्यवसाय असेल तर त्याचं स्वप्न असतं. ते स्वप्नात आपल्याकडनं कुठं त्रुटी राहू नये. 2 पैसे हा व्यापार आहे. 2 पैसे कमी होतील, 2 पैसे जास्त होतील असं काही नाही. पण आपल्या पैशाकरता, आपल्या मार्जिन करता एखाद्याचं स्वप्न कमी व्हायला नको. आणि एक मिनिमम बेंचमार्क ठरवून घेतलाय आम्ही. त्या बेंचमार्कच्या खाली जाऊन काम करत नाही. 2 पैसे महाग विकावं लागलं तरीच काही हरकत नाही, पण जर समोरच्याला समजून सांगितलं आणि त्याला जर समजून सांगितलं की बाबा तू आज शॉर्ट टर्मचा फायदा बघण्याच्या ऐवजी लॉंग टर्मचा फायदा बघ, तुला ते फायद्यात जास्त राहील. कारण आज जर 2 पैसे स्वस्त घर घेशील, उद्या मेंटेनन्सला पैसे द्यावं लागेल किंवा बिल्डिंगला काही त्रास होईल असं जर झालं तर ते तुला मागत पडेल. हे जर समजून सांगितलं तर लोकही समजून घेतात. चांगल्या कामाची आजही लोकांना गरज आहे. चांगल्या क्वालिटीची लोकांच्या घराची, त्याच्याबरोबर राहिलेल्या कागदपत्रांची, व्यवहाराची, सर्वांना चांगल्या लोकांना आजही लोक मार्क देतात. तसंच तुम्हाला तुमचं जे काही हिस्ट्री आहे ती पण लोक चेक करतात. त्याच्यामुळे अतिशय चांगला अनुभव आहे आजपर्यंत. आम्ही दोन्हींचा बॅलन्स कर, 2 पैसे आम्हाला कमी भेटले चालतील, पण कस्टमरचं समाधान फार महत्वाचं आहे. वा. आता ह्याच्यातला एक वेगळा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची फक्त पार्श्वभूमी एवढीच सांगेन की परत तीच आहे की सिव्हिल इंजिनियर सुद्धा आहात, आता बिल्डर डेव्हलपर पण आहात आणि शिक्षण क्षेत्र, या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधला हा प्रश्न आहे. तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं एक तुम्हाला विचारलं या 4 क्षेत्राच्या अनुषंगानं. तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठली मुद्दे किंवा कुठले क्षेत्र येतात ज्या क्षेत्रावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, तर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला एक नाशिकचा सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? नाशिकचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर नाशिक बाबत थोडीशी दुर्दैवाची आहे की बात अशी काही एकही चांगला नेता आम्हाला अजून मिळालेला नाही जो फार काही मोठा प्रोजेक्ट आहे. कारण मोठा इंडस्ट्री आल्याशिवाय नाशिकचा विकास होईल, पण तो निगेटिव्ह होईल की म्हणजे मुंबई पुण्याला जागा नाही म्हणून नाशिकला जायचं. तर त्याच्याऐवजी जर चांगली एखादी इंडस्ट्री मोठी आली तर चांगले प्रोजेक्ट आले, लोकांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला तर त्यातनं आमच्यासारख्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, एज्युकेशन इंडस्ट्री, लोकांना त्यातनं रोजगार मिळाल्यानंतर या गोष्टीतनं सेवा देता येईल. आणि नाशिकला समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर यासारख्या मोठ्या प्रोजेक्ट मधनं आता काही कनेक्टिव्हिटी मिळून काहीतरी स्कोप होईल, पण प्रशासनाकडनं किंवा राजकारणी लोकांकडनं अशी अपेक्षा की चांगला इन्फ्रा मिळाला पाहिजे.
जेणेकरून मुंबई पुण्याला आज जो ट्रॅफिकचा त्रास होतोय तो ट्रॅफिकचा त्रास नाही झाला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत का ज्या सामान्य नागरिककर म्हणून नाशिककर म्हणून आमची अपेक्षा आहे की प्रशासन या क्षेत्रामध्ये काम करावं असं. जसं इन्फ्रास्ट्रक्चरचा तुम्ही मुद्दा सांगितला, तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर ह्याला अजून थोडंसं गती द्यायची असेल या प्रकल्पांना? तर एअरपोर्ट नाशिकचं थोडंसं मोठं झालं पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली मिळाली पाहिजे, कारण कनेक्टिव्हिटी शिवाय मला नाही वाटत की विकास होतो. कारण येण्या जाण्याला जर तुम्हाला म्हणजे आजही आपण जर कुठं फिरायला जायचं तर आपण काय विचार करतो, बाबा एअरपोर्ट पासून तुम्हाला किती लांब आहे, किती जवळ आहे. तर ह्या गोष्टी सारख्या आल्या पाहिजे, एखादी मोठी इंडस्ट्री आली पाहिजे. आणि रस्ते तर ऑलरेडी आता सिंहस्थाच्या माध्यमातून बऱ्यापैकी झालेत आणि आता पुढचा जो सिंहस्था आहे त्यात नाही बऱ्यापैकी रस्त्याचं नियोजन आहे. पण हे सर्व करत असताना रस्त्यापेक्षा लोकांचं सामान्य जे आपण म्हणतो जीवन ते चांगलं जागरूक होण्यासाठी, सुखकर होण्यासाठी शासनाने काम केलं पाहिजे. नक्कीच. आता एक अवघड प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी शेकडो प्रोजेक्ट केलेत, तर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो करताना तुम्हाला आनंद समाधान मिळालं जास्त आणि अभिमान वाटला, किंवा तो प्रोजेक्ट कायम आठवणीत राहील, असा एक प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय खासियत आहे? साधारण 2020-21 ला एक साई अस्मिता नावाची बिल्डिंग केली होती. 1 BHK चे फ्लॅट होते, साधारण 25 फ्लॅट होते. तर ते फ्लॅटचं वैशिष्ट्य असं होतं की अतिशय आयडल प्लॅनिंग बसलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK ला आजपर्यंत कोणी वॉशिंग रूम दिलेली नाही, अटॅच टॉयलेट दिलेले नाही. 2 अटॅच टॉयलेट, वॉशिंग रूम हे सर्व अतिशय चांगलं प्लॅनिंग बसलं होतं. ते प्रोजेक्ट माझ्या हिशोबाने आजपर्यंत सर्वात चांगलं प्लॅनिंग असलेला प्रोजेक्ट, ज्याला अतिशय लोकांनी भरभरून दाद दिली. अक्षरशः मला वाटतं 1.5-2 महिन्यात त्या पूर्ण प्रोजेक्टची बुकिंग पण संपली होती. आणि तसं प्लॅनिंग आजपर्यंत आम्ही ठरवून सुद्धा नाही जमलं. म्हणजे अटॅच टॉयलेट दोन्ही बेडला, एक कॉमन वॉशरूम म्हणजे सॉरी कॉमन वॉशिंग प्लेस ज्याच्यामध्ये तुम्हाला धुणं भांड्याला जागा, अशी 1 BHK ला देणं, लोक अतिशय जो बघेल तो खुश होऊन तो प्रोजेक्ट मध्ये त्यांनी घेतलं. सेकंड व्हिजिटची गरजच नाही पडली. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं आता करिअर सुरू होणार आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तरुणांनी बेसिकली ठरवून घेतलं पाहिजे आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. ज्याला ग्राउंडवर काम करायचं, ज्याला फील्डवर काम करायचंय, त्यांनी जास्त बुकिश नॉलेज न घेता ग्राउंडवर केलं पाहिजे. आणि ज्याला ऍक्च्युअली असं वाटतं की मी ऑफिसचा मनुष्य आहे, तर त्याने ऑफिसचं काम करण्यासाठी मग त्याने अतिशय चांगलं पुढे शिकलं पाहिजे. पण असं होतं की तुम्हाला ग्राउंडवर जर काम करायचंय तर अगदी तुम्ही बीटेक घेऊन जर तुम्ही साईट सुपरवायझर किंवा साईट इंजिनियरची उभी राहणं असेल किंवा फ्लॅट विकणं असेल, तर त्यापेक्षा डिप्लोमा केला, जुजबी नॉलेज आलं, मार्केटिंग करता आलं, तर समजलं पाहिजे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या कॅपॅसिटी समजल्या पाहिजे. मला काय करायचं हे एक्झॅक्ट विजन जर तुमचं क्लिअर असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला पुढच्या दिशा ठरवण्यासाठी खूप मदत होईल. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सुभाष काळे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःच्या प्रत्येकानं मर्यादा ओळखल्या पाहिजेत, नव्हे त्यातले आपले स्वतःचं स्किल ओळखलं पाहिजे असं मी म्हणेन मर्यादांपेक्षा. जर तुम्हाला आवड आहे की कॉम्प्युटर एखादं शिक्षण घेऊन ऑफिसमध्ये बसून काम करायची, तर ते तुम्ही जरूर करा. पण या सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये रोज साईटवर जाणं, प्रोजेक्टवर जाणं, काम करणं, हार्डवर्क करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे त्याची जर तुम्हाला आवड असेल आणि ते तुम्ही करू शकत असाल तरच या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, कारण इतकं हे मोठं फील्ड आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.